सर्वप्रथम हे लक्षात घ्या की हर्बल चहा म्हणजे जादूचा उपाय नाही, की ग्रीन टी, तुळशीचा चहा, आलं चहा, दालचिनी चहा किंवा अश्वगंधासारखी पेय यामध्ये मानसिक आरोग्य, तणावाची पातळी, रक्तभिसरण. पण काही हर्बल पेय शरीराच्या एकूण आरोग्यासाठी नक्कीच चांगले असू शकतात. इरेक्शन मिळवण्यात अडचण येते, काहींना इरेक्शन टिकत नाही. अशा वेळी शरीर रिलॅक्स ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. इथेच काही हर्बल पेय उपयोगी पडू शकतात. उदाहरणार्थ डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, ओबेसिटी. आजकाल आरोग्याबद्दल जागरूकता वाढल्यामुळे अनेक लोक हर्बल चहा किंवा घरगुती पेय घेऊ लागले आहेत. काही जण म्हणतात की ग्रीन टी, तुळशीचा चहा, आलं चहा, दालचिनी चहा किंवा अश्वगंधासारखी पेय, हर्बल पेय पुरुषांसाठी ताकद वाढवतात आणि सेक्शुअल हेल्थ सुधारतात. काही लोक तर असेही सांगतात की अशा पेयामुळे सेक्शुअल स्टॅमिना वाढतो, शरीराला ऊर्जा मिळते आणि पुरुष जास्त वेळ टिकू शकतात. त्यामुळे अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो, खरंच हर्बल चहा सेक्शुअल ताकद वाढवतो का? याबद्दल प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात, हे आपण आजच्या या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की हर्बल चहा म्हणजे जादूचा उपाय नाही, पण काही हर्बल पेय शरीराच्या एकूण आरोग्यासाठी नक्कीच चांगले असू शकतात. उदाहरणार्थ तुळस असेल, आलं असेल, दालचिनी, ग्रीन टी या गोष्टींमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि काही नैसर्गिक घटक असतात. हे घटक शरीरातील सूज कमी करतात, मेटाबॉलिझम सुधारवतात आणि इम्युनिटी जी असतात ती वाढवण्यास मदत करतात. डॉक्टर मुंदडा सांगतात की सेक्शुअल हेल्थ ही फक्त शरीराची ताकद किंवा स्टॅमिना यावरच अवलंबून नसते. यामध्ये मानसिक आरोग्य, तणावाची पातळी, रक्तभिसरण, हार्मोन्स आणि लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा प्रभाव असतो. अनेक पुरुषांच्या बाबतीत असं दिसून येतं की सेक्शुअल समस्या या केवळ शरीराच्या कमजोरीमुळे नसतात, तर मानसिक ताण, चिंता, कामाचा स्ट्रेस आणि रिलेशनशिप मधील ताण यामुळे देखील निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ काही पुरुषांना इरेक्शन मिळवण्यात अडचण येते, काहींना इरेक्शन टिकत नाही, तर काहींना प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन म्हणजेच खूप लवकर वीर्यस्खलन होण्याची समस्या असते. अनेकदा अशा समस्या स्ट्रेस आणि एन्झायटीमुळे होऊ शकतात. अशा वेळी शरीर रिलॅक्स ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. इथेच काही हर्बल पेय उपयोगी पडू शकतात. उदाहरणार्थ आल्याचा चहा किंवा तुळशीचा चहा शरीरासाठी उबदार ठरतो आणि थोडी रिलॅक्स सुद्धा मिळू शकते. ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. काही लोकांना रात्री हलका हर्बल चहा घेतल्याने झोपही चांगली लागते आणि जेव्हा झोप चांगली लागते, तणाव कमी होतो आणि शरीर रिलॅक्स होतं, तेव्हा सेक्शुअल हेल्थवर इम्पॅक्ट होतो. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट ही सुद्धा लक्षात ठेवायला हवी की फक्त हर्बल चहा पिल्याने इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा सेक्शुअलची जी इच्छा असते ती कमी होणे यासारख्या समस्यांवर पूर्णपणे ठीक होत नाही. हे पेय शरीराला सपोर्ट करू शकतात, पण कोणतेही मेडिसिन किंवा ट्रीटमेंट सारखे नाहीयेत. डॉक्टर मुंदडा सांगतात की जर एखाद्या पुरुषाला सतत इरेक्शनचा प्रॉब्लेम, स्टॅमिनाचा इश्यू असेल किंवा सेक्शुअल इच्छा कमी होण्यासारखी समस्या असतील, तर त्यामागे काही वैज्ञानिक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, ओबेसिटी, हार्मोनल इनबॅलन्स किंवा दीर्घकालीन तणाव. अशा वेळी फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहणं योग्य नाहीये. योग्य तपासणी करून त्या समस्यांचं खरं कारण समजून घेणं आणि त्यानुसार योग्य उपचार घेणं खूप गरजेचं असतं. कारण सेक्शुअल हेल्थ ही देखील शरीराच्या एकूण आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे. याच विषयावर लोकांना योग्य आणि वैज्ञानिक मार्गदर्शन देण्यासाठी प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा गेली अनेक वर्ष काम करत आहेत. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेले 40 वर्षांपासून लोकांना मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते प्रॅक्टिस करतात. सोमवार ते शुक्रवार आणि शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकमध्ये ते प्रॅक्टिस करतात. तुम्हाला जर हा सेक्शुअल हेल्थ बद्दल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.